आज आम्ही आत्मापूरला चाललोय. अमावास्या आहे बाळूमामाच्या दर्शनासाठी. खरं तर आमचं काही नक्की नव्हतं. भाऊ आणि वहिनी चालले होते, तर ते बोलले, "येता का?" तर हे बोलले, "असं तसं सुट्टी आहे, घरी बसून बोरच होणार आहे. देवाचं दर्शन घेतलेलं कधीही चांगलं, आपण पण जाऊया त्याच्यासोबत." मग आम्ही निघालो. मुलांची शाळा पण सुटली होती. मग नंतर आम्ही गेलो. दुपारचं वातावरण होतं, पण ढगाळ वातावरण असल्यामुळे ते काही समजून येत नव्हतं. आणि मंदिराच्या आवारात आम्ही पोहोचलो. हायवेवरूनच आदमापूरचं दृश्य बघितलं, किती भारी वाटत होतं. तिथे गेल्या-गेल्या मस्त टिका वगैरे लावला. ह्यांनी नारळ फोडला, अगरबत्ती वगैरे वाहिली तिथंच. आणि माझा भाऊ म्हणत होता, की अमावास्याला इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी असते ना, म्हणजे काकड आरतीला ह्यापेक्षा जास्त गर्दी असते. पाय ठेवायलाही जागा नसते. आम्ही दुपारच्या वेळेस गेलतो, त्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती. तरी पण ती गर्दी आम्हाला जास्त वाटत होती, लहान मुलांना घेऊन रांगेत उभा राहायचं म्हटलं का. मस्त देवाचं दर्शन घेतलं आणि कपाळाला भंडारा लावायला इकडे आलो. भंडारा लावल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि खरंच खूप भारी वाटतं. मला तर खूप भारी वाटतं. डबल अजून एकदा बाळूमामाचं छान असं दर्शन घेतलं पायरीवरून आणि तिथून बाहेर पडलो. गर्दी खूप होती ना त्यामुळे. अमावास्या असल्यामुळे लिंबू आणि मिरची घेतली होती, गाडीला लावली. भंडारा पण गाडीला लावला आणि तिथून आम्ही निघालो. तिथे अजून एक बाळूमामाची मूर्ती आहे. तिथलं पण आम्हाला वाटेवरूनच दर्शन झालं. प्रसाद घ्यायचा होता, पण गर्दी खूपच होती ना, म्हणून प्रसाद काही घेतलाच नाही.